छानपणा केला आम्ही चिखल. अरे बापरे आपण तर एंड पॉइंटला आलो. आम्ही डायरेक्टली एंड पॉइंटला आलोय. इथं रस्ता नाहीये. आम्ही कुठं आलो माहिती ना. आता मस्त व्ह्यू भेटलाय पण आम्हाला. मला दाखवतो व्ह्यू. गडबड केली आम्ही. रोड माहिती ना आता कुठं गेला आमचा मेन. डायरेक्ट एंड पॉइंटला दरीच्या साईडला. आता तुम्हाला व्ह्यू दाखवतो आम्ही कुठं आलोय. भाई व्ह्यू बघ व्ह्यू. भाई काय व्ह्यू आहे. डेंजर एक नंबर. राजमाचीचा हा व्ह्यू. आम्ही चिखलमध्ये पाय न घालण्याच्या नादात आलो आहे आणि इतका भारी व्ह्यू भेटला हा. एक नंबर. पाहू शकता पाठीमागं कसला भारी व्ह्यू आहे. फुल धबधबे वाहतात आहे. एक नंबर धबधब्याचा स्पॉट आहे. अचानक आलो आम्ही. माहिती नाही रस्ता कसा आलो. चिखल होता म्हणून तो वाचवायचा होता आम्हाला चिखल. त्याच्यामध्ये पाय नव्हते बुडवायचे. पण व्ह्यू इतका भारी व्ह्यू भेटला. तर परत आम्हाला पाठीमागे जायला लागणार आहे. पण 5 मिनिटाचं ठीक आहे. थँक्स टू भूपेशमुळं आम्ही आलो आता इथं. आता साल्यामुळं परत चालायला लागणार पाठीमागं. आम्हाला जायचं होतं दुसरीकडं. आता काय माहीत कुठं आलो आहे परत आता रिटर्न. पण व्ह्यू मला नाही वाटत राजमाचीचा व्ह्यू तुम्ही कधी पाहिला असेल ह्याच्या आधी. एक मस्त छोटासा धबधबा लागला आम्हाला आत्ता. आता परत अजून एक धबधबा लागला. आतापर्यंत 2 ते 3 धबधबे लागले आम्हाला. व्ह्यू बघा तुम्ही किती भारी. एकदम व्ह्यू भारी येतोय वरतून. भारी धबधबा आहे. चिल मारायचं असून तुम्हाला तिथं बसू शकतो थोड्या वेळ. ठीक आहे. आता मी थोडंसं तुम्हाला दाखवतो वरचा व्ह्यू कसा आहे. इथं वरतून मस्त पाणी होते. काही गर्दी नाही, क्राऊड नाही अजिबात. इथं तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता. नाही तर बाकी धबधब्याला फुल क्राऊड असते. इथं काहीच क्राऊड नाही आहे. पाण्याचा आवाज बघा खूप मजा येते. काहीच क्राऊड नाही इथं. खूप मजा येते. खूप शांत पाणी, खूप गार पाणी आहे. भारी वेळा. अख्खे बूट भिजले माझ्या पाण्यामध्ये. तुम्ही जर गाडी घेण्याचा इथं ट्राय करणार असाल तर एक प्रॉब्लेम इथं भरपूर चिखल भेटतो तुम्हाला इथं. तर 2 व्हीलर जाण्यास थोडं डिफिकल्टी आहे आणि 4 व्हीलरसाठी. तर 4-5 किलोमीटर अलीकडे लावा गाडी. चांगला रस्ता चालू होतो. ट्रेकिंग तुम्हाला आनंद पण भेटतो. आता बघा जाताना मस्त आम्हाला एक छोटासा धबधबा भेटला इथं. खूप भारी व्ह्यू आहे. वरतून मस्त पाणी होतं आहे गार. आणि हे पाणी डोंगरावरून येते खाली आणि मस्त खाली जातं इथं वाहत. आणि एक ब्रिज आहे. त्या ब्रिज खालून पाणी येतं. इतका भारी व्ह्यू आहे हा. जाता भेटला. एकदम छोटासा धबधबा आहे पण मजा येते. पाणी एकदम थंड आहे याच्यामध्ये. हा मस्त असा छोटा धबधबा इथून वाहत येतो असं खाली. आणि इथून वाहत असा इथं बघा पॉईंट मस्त एक पॉईंट आहे. ब्रिज आहे. ब्रिजच्या खाली पाणी जातं. खूप भारी पॉईंट आहे. जातानीच लागतं तुम्हाला. 1-2 किलोमीटरच्या अंतरावर आहे. पाठीमागे जंगलच आहे पूर्ण. इथं मस्त आम्ही आता फोटो सेशन करणार आहे. हां फोटो काढतो. एक नंबर. ओके. तुम्ही जर इथं येत असाल आणि टेम्पो ट्रॅव्हल तुम्ही घेत असाल ग्रुपमध्ये टेम्पो ट्रॅव्हलने प्रवास करणार असाल तर तुमची टेम्पो ट्रॅव्हल डायरेक्टली पायथ्याला लागते. इथं बघू शकता एक ब्रिज लागतो तुम्हाला. ब्रिजपर्यंत गाडी आहे ना टेम्पो ट्रॅव्हल पायथ्याला लागते. मस्त थोडासा एन्जॉय करा धबधब्याचा आणि त्यानंतर ट्रेक चालू करा. आता इथं कमीच ट्रेक राहिला आपला. ऑलमोस्ट 1 तास राहिला असेल. 1 तासात आपण गड चढू शकतो आता. तर गाडी येण्याचा काही प्रॉब्लेम नाही इथं. हे बघा 2 व्हीलर घेऊन पण लोक येतात. निवांत चढतात घरापर्यंत. तर 2 व्हीलर पण घेऊन येऊ शकता तुम्ही. काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त थोडासा चिखल आहे त्याच्यापासून तुम्ही सावध राहा. ऑफ रोड बाईक असेल तर आरामशीर बाईक तुमची वरती चढते. इथे मस्त एक धबधबा लागला मला जाताना. हा वाला ते मगाशी जे पाण्यात खेळलो आम्ही ह्याच धबधब्याचं पाणी येते. वरतून येतं ना खाली आपल्याला
ब्रिजमध्ये ते पाणी भेटतं ब्रिजच्या खाली. प्लीज सबस्क्राईब. हे बघा लोकांनी ज्युपिटर घेऊन आलेत वरती. ॲक्सेस पण निवांत येते गाडीवरती, तर काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही ॲक्सेस, ज्युपिटर, स्प्लेंडर काही घेऊन येऊ शकता या गडवर. तर तुम्हाला चालायचं कंटाळा असेल तर डायरेक्टली गडवर येऊ शकता. आता ही स्पोर्ट्स बाईक आली आहे, आपल्या आधीच ॲक्सेस गेली, आता ही स्पोर्ट्स बाईक अशी बनवायची. तर अशी काही गरज नाही की स्पोर्ट्स बाईकच पाहिजे तुम्हाला. निवांत जातं पूर्ण गड तुम्ही बाईकवर चढू शकता. आणि मग गडाचं जे ट्रेकिंग आहे 1-1.5 तास ते करू शकता निवांत. सिम्पल इझी ट्रेक पाहिजे नसेल तुम्हाला तर हा गड तुम्ही प्रेफर करू शकता. तर आता तुम्ही इथं आला ना, तुम्हाला 2 रोड भेटतं. एक रोड जातो उदयवाडीला आणि एक रोड जातो हा उदयवाडीला, आणि हा रोड जातो तो राजमाचीला. राजमाची इथून 5 किलोमीटर आहे. तर तुम्ही म्हणू शकता जे आम्ही टेम्पो ट्रॅव्हल लावली आता पाठीमागं ते ऑलमोस्ट 5 किलोमीटर अलीकडे लावली. पण तुम्ही अजून आतमध्ये पण आणू शकता टेम्पो ट्रॅव्हल, काही प्रॉब्लेम नाही. 2 व्हीलर पण निवांत तिथे आतमध्ये. तर 5 किलोमीटर चालायचा कंटाळा येत असेल तर तुम्ही गाडी तुमची आणू शकता आतमध्ये. मस्त आता तुम्हाला एक व्ह्यू पॉईंट दाखवतो मी. गडाच्या पायथ्याला आलो आहे, बऱ्यापैकी आता गड चालू आहे. इथं व्ह्यू पॉईंट भेटला मस्त बघा. तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता ही राजमाची आहे. इथे जायचं आहे आम्हाला आता. बरोबर चालायचं आहे. पूर्ण डोंगर जे माझ्या पाठीमागचे डोंगर आहे हे सगळे जाऊन ह्या राजमाचीला जायचं इथं पाठीमागं. तर असे पूर्ण जाऊन असे आपल्याला ह्या राजमाचीवर जायचं आहे. आणि खूप भारी व्ह्यू आहे हा. ते व्ह्यू बघू शकता, एक नंबर व्ह्यू आहे. खूप भारी धबधबे पण लागतात इथं पाठीमागाचे. मे बी कॅमेरा दिसणार नाही पण तुम्हाला नंतर तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष असाल तेव्हा तुम्हाला कन्फर्म इथं धबधबे दिसतात. ह्या डोंगरावर जायचं आहे आणि खूप सारे डोंगर आम्हाला ट्रॅव्हल करायचे. आता पाठीमाग बघू शकता हा रोड आहे. या रोडपासून जाऊन असं पूर्ण फिरून तिकडं इतक्या लांब जायचं आहे. तर 5-6 किलोमीटरचा ट्रेक आहे आता हा चालू झाला आहे. खूप मजा येते. तुम्हाला मी देईनच आता इन्फॉर्मेशन दाखवूनच कसा ट्रेक आहे एक्झॅक्टली. आता ॲक्च्युली आम्ही आहे ना ऑलमोस्ट 1 किलोमीटर चढलो आहे. खूप दम लागला ॲक्च्युली, बहुत जास्त दम लागला आहे. तुम्ही येऊ शकता हा असा चढाचा रोड आहे पूर्ण. ऑलमोस्ट 1 किलोमीटर चढाचा रोड तुम्हाला भेटेल पायथ्यापासून. तर थोडं दम लागलं त्यासाठी बसलो आहे दम खाण्यासाठी. पुढं ट्रेक चालू झाले अजून दाखवून मी तुम्हाला. पण थोडा जर तुम्हाला चालण्याची सवय नसेल तर थोडासा दम लागेल तुम्हाला. तर हा 1-1.5 किलोमीटरचा चढ आहे. गाड्या येतात डायरेक्टली वरती, तुम्ही बघू शकता इथं गाड्या पण आणल्यात लोकांनी वरती. असं गडापाशी तुम्ही आला ना इथं पायथ्याला गाड्या फसतात, तुम्ही बघू शकता. या गाड्या अशा फसल्या ते. इवन ऑफ रोड बाईक्स आहे, पुलट आहे तरी ती फसली आहे. अशा माझ्यासमोर तर 2-3 बाईक इथं फसल्या आहे ढाळ चढताना. तर जरा काळजी घ्या बाईक जर आणत असाल तुम्ही तर. अशा फसतात त्या बाईक. ग्रुपने या बाईक असेल तर, कारण तुम्हाला हेल्प लागेल लोकांची. माझ्यासमोर भरपूर वेळा बाईक पडली इथं खाली. इतके भारी नॅचरल हवा येते इथं. तुम्ही बघा झाडं किती जोरात चालतात ते पाठीमागचे. असलं भारी वाटते चालताना. इतकी गार हवा, नॅचरल हवा भेटते आपल्याला. गडाचे बुरुज वगैरे दिसतात इथून. चिखल वाजवण्याच्या नादात आहे ना आम्ही घुसलोय कुठंतरी. रस्ता शोधत आता चाललो आहे. पण 1 नंबर व्ह्यू भेटला आम्हाला जाताना. एक्सपिरियन्स पण भारी. फुल झाडे झुडपासून. हा व्ह्यू बघा तुम्ही. आता मी तुम्हाला झूम करून दाखवतो धबधबे. तेव्हा इथं एक धबधबा, हा वरतून अजून इथं एक धबधबा आहे, वरतून एक धबधबा वाहतोय. असे मस्त धबधबे तिथं अजून एक. आता हा व्ह्यू पाहून आम्ही परत पाठीमागे चाललो आहे. जेवढं चालत आलो होतो 5 मिनटं आलो, जास्त चालत नाही आलो आम्ही. पण वर्थ व्ह्यू. आता परत पाठीमागे चाललो सगळं.
छोटासा पाण्याचा झरा जो आपल्या सिटीमध्ये भेटत नाही बघायला. हा मस्त वाद चालला इथं आणि हा झरा जातो त्या व्ह्यूकडं, तिथून आम्ही आत्ता आलो. मस्तपैकी फोडणीचा भात आणि हा व्ह्यू, मस्त कॉम्बिनेशन. सकाळी सकाळी बायकोनी मस्तपैकी भात बनवून दिला. हा मसाले भात, धबधब्यांसमोर मसाले भात खातोय आम्ही. थँक्यू प्राणली, थँक्यू प्राणली भात दिल्याबद्दल. थँक्यू म्हणाय, चांगला भात झाला असेल तर. थँक्यू थँक्यू. मी अजून खाल्ला नाही पण तरी पण थँक्यू. बघून छान वाटतं. पाठीमा धबधबा आहे माझ्या. आम्ही मस्त आता नाश्ता करायला बसलोय. सकाळी आम्हाला माझ्या बायकोने मस्तपैकी मला मसाले भात दिलाय. एक नंबर मसाले भात झालाय. थँक्यू प्रणाली मसाले भातबद्दल. होममेड अजून काय आणले, सँडविच पण आणलेत राधिकाने. राधिका ही राधिका दाखवू तिला. राधिकाने सँडविच पण आणले आणि ह्या दोघे आयत आहे खायला. मीच आहे ना स्वतः. त्याला मस्त मॅगी खातो आम्ही. मला काही सुचत नव्हतं माहिती आहे का. इथं तुम्हाला गाड्याच्या पायथ्याला इथं असे स्टॉल लागतात. खूप भारी मॅगी बनवली त्यांनी. आम्ही आत्ता मॅगीच खातोय. एक नंबर मॅगी. मम्मीला फोन केलता तुझ्या. गडाच्या पायथ्याशी उभे आहोत, बघू शकता तुम्ही. आणि खूपच छान मॅगी बनवलेली आहे. हमसे कुछ बोलना है तेलुगु में, कन्नड़ या तेलुगु? तेलुगु में कुछ तो बोलो. मैगी बोलो कि मैगी बहुत अच्छी है. मॅगी बागुंदी. बहुगंदी बागुंदी. बहुगंदी बहुत गंदी. बहुत गंदी. बागुंदी. बागुंदी. अरे बागुंदी तुम बोल रहे हो, बागुंदी बोल रहा है. किल्ल्याचा आता मेन रोड चालू झाला. ॲक्च्युली आम्ही किल्ला चढायला चालू केला आहे. तर किल्ला काय एवढा अवघड नाही. तुम्हाला इथं बघू शकता पायऱ्या. इथं मस्त हे पायऱ्या बांधल्यात. असं काय एवढं अवघड नाही. बिगिनरसाठी चांगला किल्ला आहे हा. इकडं पण जायचा आपण प्रयत्न करू. ह्या वरती टोकावर आपल्या तिकडून जायचं आहे तसं. जाऊ की तिकडून जायचं असं तसं ना. नाही इकडं नको जायला, तिकडं जाऊ. तिकडे मस्त वाटते. अरे फोटो खींचते नाही इकडे मोबाईल निकाल. तर हे रोड एकदम दगडामध्ये पायऱ्या काढल्या ते चढून येतोय आता आपण. पाठीमागचा विभाग माझा रस्ता भारी. एक नंबर व्ह्यू आहे. पूर्ण चढले आम्ही. खालून आलो आहे तिकडून त्या रोडने आलो असं वरती ऑलमोस्ट आता मुख्य दरवाजापर्यंत आलो आहे. मेन दरवाजापर्यंत. फायनली 6 किलोमीटरचा प्रवास करून 6 ते 7 किलोमीटरचा प्रवास करून मुख्य दरवाजापाशी आलो आम्ही. पूर्ण गड चढून आलो आहे. मेन दरवाजा आहे आता. मुख्य दरवाजाची एंट्री गेट. आपण वरती जायचं आहे. तुम्ही तो बघता आता माझ्या पाठीमागं हा मोठा दरवाजा आहे. आपण आत्ता जे इथून आलो आहे. आता परत आपण गडावर जाणार आहे वरती आणि पूर्ण गड बघणार आहे. तुम्हाला दाखवतो बाकीचे गड. आत्तापर्यंत आपण काय काय पाहिलं. हा मुख्य दरवाजा, तो एंट्री मारली. हे मंदिर ठीक आहे. आणि हे गावापासून आपण असं चालत आलो आता. हे पूर्ण असं करत हा पूर्ण ट्रेक करत वरती आणि आता इथं पोचलो आहे. आता याच्यानंतर आपल्याला वरती जायचं आहे. इकडं ही गडावर पाण्याची टाकी आहे. ठीक आहे. पाण्याची टाकी त्याची सोय केलेली आहे पाणीसाठी. तर बघू शकता गडावर एक गुफा नाही म्हणतात, एक खोली बांधली आणि आता त्या खोलीमध्ये इथल्या लोकांनी दुकानं चालू केली. मस्त आयडिया आहे त्यांची. आणि वरती आल्यावर एकच दुकान तुम्हाला भेटणार, तिथे तुम्हाला लिंबू पाणी सरबत वगैरे भेटेल.
ठीक आहे. तर मस्त बघा किती भारी जागेत त्यांनी माझं दुकान चालू केलं इथं. इकडं मागं आणि इकडं पुढं. तुम्ही बघू शकता आता इतका भारी व्ह्यू तयार होतो इथं. हे जे आहे ना पाऊस पडतो इथं, पाऊस असा येतो आहे आमच्याकडं. हे पूर्ण बघू शकता हे पावसासाठी ठीक आहे. पावसाने झाकलं गेलं आहे पाठीमागचे डोंगर. आज तो पाऊस असा इथं चालत येतो आहे आणि खूप भारी व्ह्यू भेटतो आहे. पाऊस असा ऑलमोस्ट आमच्यापर्यंत पोहोचला आहे. आता तुम्हाला दिसत असं कदाचित त्याचं जे पावसाचे थेंब आहे इथले इमेज आणि पाठीमागची इमेज कशी चेंज होते बघा. आता भरला का ढग आमच्या इथे पण डोंगर भरत आला आहे. असा मस्त पाऊस आता आमच्यापर्यंत येतो आहे. ऑलमोस्ट आलायच आता. आणि आता अख्खा डोंगर जो पाठीमागचा दिसत होता तो झाकला गेला पावसाने. हे पाऊस आला त्यामुळं आम्ही आहे ना आता हे झाड आहे ह्याच्या खाली लपलो आहे वरती पावसातून बचाव करण्यासाठी. कारण रेनकोट विसरलो आहे आम्ही सगळे. माझ्याकडे होता ते बॅगमध्ये कोणाचे तरी पुढच्या. बाकी सगळे रेनकोट विसरलेत बसमध्ये. त्या झाडाखाली आता आम्ही आसरा घेतो आहे पावसासाठी. खतरनाक पाऊस चालू झाला आहे. आम्ही आणि आता या झाडाखाली थांबलो आहे. पावसाचं वारं बघू शकतो तुम्ही किती जोरात वारं आहे पाठीमागं. तो लागले आम्ही विसरलो आता गाड्यावर. चला कुठं पावसामध्ये चाललं आता बाहेर. खूप जोरात पाऊस आला होता. खूप मजा आली. अचानक याचा थांबून आता पावसातून आम्हाला निघून आलो. खतरनाक पाऊस होता. अख्खा हवा अशी पुष्कळ होती. आम्हाला पुढं धबधबा दिसतो का एक नंबर पाठीमागचा वरती ढग लावले. आता खतरनाक पाऊस होता. फायनली सगळं चढून आम्ही शेवटी टोकावर आलो किल्ल्याच्या. खूप मजा आली. खतरनाक पाऊस होता. ॲक्च्युली पाऊस आल्यामुळं जरा पळपळ झाली. टोकावर आले आता उतरतोय गड आम्ही. एक खतरनाक हवा आहे. थोडंसं रोड थोडंसं स्लिपरी आहे फक्त. घसरू शकते इथं. तर निवांत जावं. काळजी घ्या स्वतःची उतरताना. कारण खूप असा कडा आहे आणि तिथून सगळं पाणी वाहते वरतून. ते पाणीमुळे ना सगळं ते घसरण झाली आहे. ठीक आहे. तुमचा पाय घसू शकतो. तर नीट जावा. पूर्ण ट्रेक आता पूर्ण झाला. आमचा ट्रेक पूर्ण झाला आता तुमचा. आता आम्ही निघालो आहे. निघताना व्हॅन आम्ही बुक केली आहे. ही व्हॅन तुम्ही पाहू शकता. सॉरी सुमो बुक केली आहे आम्ही. ही सुमो तुम्ही पाहू शकता. यांची फीज ॲक्च्युली आमचे घेतलेत 7 जणांचे 8 जणांचे 1000 रुपये 6 किलोमीटर सोडण्यासाठी. तर तुम्हाला जर डायरेक्टली ह्या सुमोनी इथं गडावर यायचं असं ट्रेकिंग चालत नसं यायचं तर ही त्यांची सर्विस पण अवेलेबल आहे. मी त्यांचा नंबर तुम्हाला देतोच थोड्या वेळात सांगतो नंबर त्यांचा.